मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे। संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे। डिस्चार्ज नंतर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे उपोषण स्थळी जाणार आहेत आणि अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाचं नियोजन सुद्धा करणार आहेत। तर महत्त्वाची अपडेट आपण आत्ताची पाहतोय। मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता। काही प्रकृती खालावल्यानं ते रुग्णालयात दाखल होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। आता डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर अंतरवाली सराटीमधील उपोषण स्थळी ते जाणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जिरे जोडले गेलेले आहेत। सचिन, महत्त्वाचं जरांगेंची प्रकृती आता कशी आहे आणि यानंतर उपोषण स्थळी जाऊन त्यांच्या कामाचं नियोजन कसं असणार आहे? सध्या त्यांनी 5व्या टप्प्यातला जो महाराष्ट्राचा दौरा आटोपल्यानंतर त्यांना त्यांची प्रकृती थोडीशी बिघडली होती। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती गेले काही दिवस उपचार सुरू होता। आता त्यांची तब्येत जी आहे पहिल्यापेक्षा बरी आहे, पहिल्यापेक्षा चांगली आहे। त्यामुळे आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। यानंतर आता आजच त्यांनी दौरा जाहीर केलेला आहे। मुंबईच्या आंदोलनाला कशा पद्धतीने जाणार आहे त्याचा रूट जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता पुढची जी नियोजन आहे, हा दौरा जरी पूर्णपणे त्यांनी जाहीर केलेला नसला तरी आज आता यानंतर 20 तारखेच्या आंदोलनाची तयारी कशी करायची त्या संदर्भात गोदापट्ट्यातल्या लोकांना नियोजन आता अंतरवाली सराटीमध्ये आजपासून सुरू झाले। विविध टप्प्याने ते विविध टप्प्यात बरोबर। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मनोज जरांगेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे।